पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सैन्याने मोठा दणका दिलाय। कालपासून एकूण 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान भागात ही कारवाई करण्यात आली। पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान भागात दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्यानंतर आता लष्करानं धडक कारवाई सुरू केलेली आहे। अनेक दहशतवाद्यांची जी घरं आहेत ती आता जमीनदोस्त केली जात आहेत। आणि मी पोहोचलेलो आहे कुलगाम जिल्ह्यातल्या मटलहमा या गावामध्ये। या गावात हे चित्र तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी झाकीर अहमद गनी नावाचा जो तरुण होता तो दहशतवाद्यांशी संबंधित होता। तो स्वतः दहशतवादी होता। ॲक्टिव्हिटी तशा त्याच्या सापडल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना। आणि त्यानंतर जे अधिकारी आहेत ते मध्यरात्री या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ब्लास्ट करून खरं तर हे पूर्णपणे घर जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे, पाडण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय हे म्हणजे विटांच्या बांधकामाचं खरं तर घर होतं आणि हे संपूर्ण घर आता जमीनदोस्त झालेलं आहे। साहित्याचा जर विचार केला तर प्रापंचिक साहित्य जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये आपल्याला अस्ताव्यस्त असं पडलेलं दिसतंय। घरातल्या सगळ्या व्यक्तींना त्या बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच हे घर जे आहे ते खरं तर पाडण्यात आलं। आणि पहलगाममधल्या व्हॅलीमध्ये जो हल्ला झालेला होता त्या मुख्य दहशतवाद्यांपर्यंत मात्र अजूनही यंत्रणा ज्या आहेत त्या पोचलेल्या नाही आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, कुलगाम।